परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग काम मणी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. परी एकची कुडे करीती. कुडे म्हणजे वाईट, एकच वाईट गोष्ट करतात. कुडे म्हणजे वाईट गोष्ट. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग काम मणी धरिती. परंतु ते एकच वाईट करतात की मनात बुद्धी स्वर्गाची इच्छा ठेवतात आणि यज्ञ भोगता जो आत्मपुरुष परमात्मा त्यालाच विसरतात. कंसात बाप्पासाहेबांनी दिलंय, नवरदेवा वाचून लग्न लावतात. स्वर्ग काम, स्वर्ग सुख काय असतं? 11 प्रकार सुखाचे वेदांमध्ये वर्णन आहे. सुख कशाला म्हणतात? ज्या सर्व सुखाची कल्पना, शेवटी माणसाला काय वाटतं? आपण पृथ्वीचा राजा व्हावं. सिकंदरला काय वाटलं? आपण पृथ्वीचा राजा व्हावं. कोणी झालं नाही, पण असं वाटतं. पृथ्वीचा राजा झालं म्हणजे पृथ्वी तलावरचं सर्व सुख प्राप्त झाले अशी स्थिती. असं 1000 पृथ्वीच्या राजाचं सुख एकत्रित केल्यानंतर एक गंधर्वलोकीचं सुख आहे. म्हणजे हजारो पृथ्वी तलावरच्या राजाचं सुख एकत्र केलं तर गंधर्वलोकीचं सुख. हजारो गंधर्वलोकीचं सुख एकत्र केल्यानंतर एक देव गंधर्वलोकीचं सुख. गंधर्वलोक आणि देवगंधर्वलोक. हा कर्मदेव लोकांचं सुख. हजारो कर्मदेव लोकांचं सुख एकत्र केल्यानंतर पितर लोकांचं सुख. हजारो पितर लोकांचं सुख एकत्र केल्यानंतर जे मिळतं त्याला म्हणतात कर्मदेव झाला, पितरलोक झाला, इंद्रलोकीचं सुख. हजारो इंद्रलोकांचं सुख एकत्र केल्यानंतर जे मिळतं बृहस्पती लोकाचं सुख. हजारो बृहस्पती सुखाचं एकत्र केल्यानंतर जे मिळतं ब्रह्मलोक. तिथूनही पतन आहे. त्या सुखाकरता एवढं पुण्य करून जरी तुम्ही वर गेले तर स्वर्ग सुख म्हणजे स्वर्ग सुखामध्ये देखील गेल्यानंतर बँक बॅलन्स आहे तोपर्यंत 5 स्टारमध्ये तुम्हाला ठेवतात. बँक बॅलन्स संपलं, गेट आउट. तर असं हे इतकं सुख एकत्र केल्यानंतरही स्वर्ग सुख कामना धरतात. आपलं पुण्य खर्च करून स्वर्गाला जायचं, पण स्वर्गाला देखील तुम्हाला लाथ मारल्या जाते, खाली पडावं लागतं. आणि म्हणून सगळे लोक जे काही कर्म करतात, कर्मकांडांचे प्रयोग करतात, स्वर्गाला जावं, स्वर्ग सुख मिळावं ह्या इच्छेने करतात. वाईट नाही, पण बँक बॅलन्स आहे तोपर्यंत सुख भोगता येतं, नंतर गेट आउट म्हटल्यात येतं आणि खाली पाडण्यात येतं तुम्हाला. म्हणून एकच वाईट करतात की मनात बुद्धी स्वर्गाची इच्छा ठेवतात आणि यज्ञ भोगता जो आत्मपुरुष परमात्मा त्याला विसरतात. इच्छा देव मिळवण्याची नाही, इच्छा स्वर्ग सुख मिळवण्याची आहे. आणि एकदा स्वर्ग सुखाची लालसा आली की आत्मभोक्ता पुरुष म्हणजे जो आत्मा आहे आपल्यामधला त्याला उपाशी ठेवतात. त्याला जे साधना हवी आहे ती साधना त्याला देत नाहीत. सगळी सुखाकरिता पुण्यामध्ये खर्च करतात. त्याला समर्पण करायची असते साधना यज्ञपुरुषाला, आत्मपुरुषाला. आणि ऋण फेडून देव ऋण फेडून मुक्त व्हायचं असतं. उलट स्वर्गाची कामना करतात. मग करू नये असं नाही, पण इच्छा आपण कुठल्याही कर्मकांडामध्ये केली, मुलीच्या अभ्यासापासून ते स्वर्ग सुखापर्यंत, आपल्याला मुलगा व्हावा इथून ते पैसे मिळवेपर्यंत काही तुम्ही मागा, शेवटी क्षणिक सुखाकरता तुम्ही या पुण्याईच्या हत्याराचा उपयोग केला आहे आणि बंदूक एक चिलीट मारायला तुम्ही वापरली. चूक नाही आहे,
चिलट मरेल, पण बंदुकीची गोळी विनाकारण गेली, मेहनतीने मिळवलेली होती. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात हे चुकतात माणसं. म्हणून काहीच न करण्यापेक्षा कामी भक्त बरा, सुखाची इच्छा करणारा बरा. परंतु ज्ञानेश्वरींच्या याच्यात जर यायचं असेल, खरं समजून घ्यायचं असेल, तर काहीही न मागणं, कुठली सुखाची इच्छा न करणं. म्हणून मुलांचं मी उदाहरण दिलं की कर्मावरते प्रेम करा, फळावरते नको, असा विषय तो मांडला होता. आता पुढे, कारण मला आठवतं हा सगळा विषय मांडला. जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावून दिजे, कामिष्टांनी संचर विजे काळ कुट. जैसा कापुराचा ढीक करून त्यास आग लावावी किंवा मिष्टान्नात प्राणघातक विष मिसळावे. मिष्टान्न करायचं आणि त्याच्यात विष पेरायचं, काय उपयोग हो? आणि कापुराचा ढीक करायचा आणि आग लावायची, उपयोग काय तुमच्या ढीक करून? म्हणजे पुण्य तुम्ही मिळवायचं आणि त्याला आगीत झोकून द्यायचं, सुखाच्या, आर्थिक लाभाच्या, सांसारिक लाभाच्या. काही उपयोग नाही, विष कालवल्यासारखं झालं. दैवेक अमृतकुंभ जोडला, तो पाये खाणून उलंडिला, तैसा नाशिती धर्म निपजला, हे तुकपणे. वा. किंवा सुदैवाने अमृत कलश मिळाला व तो पायाने ठोकरून पालथा केला. अमृत कलश मिळालेला आहे पुण्याचा, पण पायाने ठोकरला तुम्ही. कशा करता? फालतू गोष्टी करता. मी उदाहरणही दिलं होतं, माणसं मागताच येत नाही ईश्वराला. त्याप्रमाणे उत्पन्न झालेला जागृत धर्म सकामपणाने व्यर्थ घालवतात, कामी इच्छा करतात आणि फुक्कट घालवतात सगळं पुण्याचा पैसा. देह धारण करणारा आत्मधर्म अनंत योनीत तसा मानव देहातही सुप्त असतो, पण पुण्यवान भक्तात साधुसंगतीने जागृत धर्म उत्पन्न होतो. जागृत धर्मानंतर सज्ञान कर्म विज्ञानातून योग बुद्धी मिळवण्याची पात्रता आणता येते. मग ज्ञानेश्वरीप्रमाणे अनुभव येतात. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हाणून उलंडिला, तैसा नाशिती धर्म निपजला, हे तुकपणी. निपजला शब्द आहे. धर्म निपजणे, धर्म करणे आणि धर्म निपजणे दोन क्रियापद वेगळे आहेत. निपजणे म्हणजे तुमचं त्याच्यात कर्तृत्व नाही आहे. आणि इथे ज्ञानेश्वरींचे क्रियापद अनेक भाष्यकारांनी काहीच्या काही अर्थ केले. तुम्ही माळ घेऊन ओढायला लागलात, धर्म निपजला की धर्म केला. जप तुम्ही मनानं करायला लागलात, तोंडाने उच्चार करायला लागलात, काय झालं मग? केला का झाला? केला. अभंग म्हणले, मंदिरात तुम्ही पाया पडायला गेलात, पायाने चालत गेलात, मूर्तीच्या पुढे डोकं ठेवलं, धर्म निपजला का धर्म केला? धर्म करणे ही गोष्ट पोथ्या वाचल्या, पुराण वाचले, श्रवण कीर्तन सगळं काही केलं, हे केलंय. निपजणे म्हणजे करणे नाही. निपजणे म्हणजे आपोआप उत्पन्न होणे. कधी होतं हे? कुंडलिनी जागरणानंतर. कुंडलिनी जागरण तुम्ही निर्माण नाही केली, निपजली. तुम्ही साधनेत बसल्यानंतर कर्मयोगांचे अनुभव जे तुम्हाला येतात, काहींना राजर्षी योगाचे थोडे बहुत अनुभव येतात, तुम्ही करता का निपजतात? काय होतं? निपजतात, उत्पन्न होतात. ॲटोमॅटिक धर्माचं जागरण होतं. तुम्ही फक्त पाहत असता. एखाद्याला गणपतीचं दर्शन झालं, एखाद्याला तिरुपती बालाजीचं दर्शन झालं, हे निपजलं का तुम्ही केलं? निपजलं. म्हणून धर्म निपजणे शब्द आहे. तैसा नाशिती धर्म निपजला, हे तुकपणे. जो आपोआप उत्पन्न झालेला आहे, तुमच्या कर्तृत्वावर उत्पन्न झालेला नाही, त्या आपोआप उत्पन्न झालेल्या कुंडलिनी जागरणानंतरच्या धर्माला तुम्ही हेतुकपणे हेतू ठेवून त्याचा वापर फालतू याच्यात केला. बंदूक वापरली,
डास मारण्याकरता, असा अर्थ आहे. सायासे पुण्य अर्जिजे मग संसार का अपेक्षिजे. काय सुंदर ओवी. सायासे पुण्य अर्जिजे, कर्मरहस्य किंवा कर्मविज्ञानाप्रमाणे फार कष्टाने पुण्य संपादन करावे. खूप कष्ट लागतात बरं पुण्याचा संचय करायला, खूप कष्ट लागतात. रोज 3 तास, रोज 6 तास, 3 तास दिवसभरचा पुन्हा योगारूढपणा, ते प्रयोग करून इतक्या सायासाने कष्टाने चरवंतर्पण करून उपवास तापास करून साधना करून खूप मोठं पुण्य मिळवायचं आणि सहज खर्च करून टाकायचं. कष्टसाध्य. आता आपण करतच नाहीत म्हणून कष्टच माहिती नाही. ज्याला कष्ट कळाले ना त्याला त्याची किंमतही कळते. एक सांगतो गोष्ट म्हणजे समजेल किंमत कशी असते. एका बापाने आपली संपत्ती खूप कष्टाने मिळवली. एकुलता एक मुलगा. केव्हाही मुलगा 10 रुपये द्या, 20 रुपये द्या खर्चायला, 100 रुपये द्या. थोडा जुना काळ, आता तर 100 रुपयाचं फेकून देत होतो. आता पॉकेट मनी काही हजाराचा आहे. पुणे आणि मुंबईच्या आकडे 15-15 हजाराचा मुलीला पॉकेट मनी आहे. मुलीला महिन्याचा खर्च 10,000 15,000 असं पॉकेट मनी खर्च. पॉकेट मनी इझी. तसं त्या पोरालाही त्याला पॉकेट मनी पाहिजे होता खर्चायला. बापाने त्याला खूप समजून सांगितलं, बाबा रे मी फार कष्ट केलेत बरं. त्याला कष्टाची यादी केली, नाही त्याला पटलं. ठीक आहे म्हणले, तू एक कर, 10 रुपये कमवून आण, माझ्याकडनं 100 रुपये घेऊन जा रोज. ठीक आहे म्हणलं. 10 रुपये कमवून आणायचे. गेला, कोणाच्या तरी कामावर गेला. कष्टाने 10 रुपये रोज मिळाला. वडिलाला आणून दिली त्यांनी 10 रुपये संध्याकाळी. वडिलांनी त्याच्या समोर 10 रुपयाचे तुकडे केले, 2 तुकडे केले, फेकून दिले, 100 रुपयाची नोट दिली, जा. वाईट वाटलं. ठीक आहे म्हणले, कमी वाटले वडिलाला म्हणून दुसऱ्या दिवशी जास्त मेहनत करून 20 रुपयाची नोट आणली, वडिलाला दिली. वडील खुश होते. त्या 20 रुपयाची आणल्यानंतर त्यानं काय केलं, पुन्हा वडिलांनी तुकडे केले त्याचे 2. 10 रुपयाला 100 रुपये होते, 200 रुपये दिले. तिसऱ्या दिवशी खूप मेहनत करतो म्हणाला, 30 रुपये आणले. त्यांनी त्या दोन्ही नोटा 20ची आणि 10ची अशी फाडली आणि पुन्हा त्याला 300 रुपये दिले, जा. त्याला रोज झोप येत नव्हती. माझा फाडल्या जातं आणि मला पैसे दिले जातात, माझी नोट का वडिलांना पटत नाही. एके दिवशी रात्र आणि दिवस मेहनत करून ₹50 आणले. वडिलांना सांगितलं. त्याला वाटलं आता तरी खुश होतील, 50 रुपयाची नोट दिली, ते फाडणार की. आणि हात धरला वडिलाचा. म्हणले माझ्या कष्टाचे पैसे आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बाबा रे, जसं तुझ्या कष्टाचे पैसे तुला तळतळाट होतो तसं माझ्या कष्टाचे पैसे फुकट उडवतोस. दॅट इज द पॉईंट फॉर पुण्य. एवढ्या मोठ्या कष्टाने हजारो जन्मात पुण्य करून, काबाड कष्ट करून, मेहनत करून पुण्य अर्जित करावं. आळंदीला जावं, साधना करावी. घरी आपण करतो, कष्टसाध्य सगळं आर्थिक अडचणी सहन करतो, सगळं करून फुकट वाटून टाकायचं. फुकट. कोणाला म्हणायचं जा तुझं काम होईल. अरे तुझं पुण्य गेलं ना बोंबलं, त्याच्यात पुण्य संपलं. जेवढं तुम्ही सहज बोलून जाता, देवा मला हे दे, अरे साधी गोष्ट मागण्याकरता तुम्ही एवढा मोठा पुण्याचा साठा
कष्टाने मिळवलेला तुम्ही संपवून टाकता. किंमत कळली पाहिजे. सायासे पुण्य अर्जिजे, खूप कष्ट करावं लागतं तेव्हा पुण्याचं अर्जन होतं. चुका करायच्या नाहीत, चारवंतरपण करायचं, साधना 3-3 तास कमीत कमी करायची, नंतर योगारूढ राहायचं, व्यवहारात चुका करायच्या नाहीत, लबाड बोलायचं नाही, पुन्हा प्रेमळ राहायचं म्हणे, आनंदी राहायचं, प्रसन्नतायुक्त राहायचं, सेवाभाव ठेवायचा. आणि इतकं करून जे पुण्य मिळवलं कशात घालतो आम्ही? थर्ड क्लास गोष्टीमध्ये घालतात. सायासे पुण्य अर्जिजे, मग संसार का अपेक्षिजे. कशा करता संसाराच्या वस्तू तुम्ही मागता? मग संसाराची तुम्ही इच्छा का करता? भगवान ज्ञानेश्वरांनी प्रश्न विचारला आहे. म्हणजे फालतू संसाराच्या इच्छेकरता तुम्ही मिळवलं का? जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी भाक. तुकाराम महाराज म्हणतात, जन्म नाही रे आणिक. पुन्हा जन्म नाही बरं मिळणार. खर्चा तुम्ही आता सहज खर्चा, काही किंमत नाही आहे तुम्हाला, पण पुन्हा जन्म नाही आहे. मग संसार का अपेक्षिजे, परिणेणती काय कीजे, अप्राप्त देखे. कर्म रहस्य किंवा कर्मविज्ञानाप्रमाणे फार कष्टाने पुण्य संपादन करावे. मग या संसाराची इच्छा का करावी? परमार्थ व प्रपंच का करू नये? परंतु पहा, परमार्थ रूप प्रपंच का करू नये? परंतु पहा, ते अयोगी अशा त्या अविज्ञानी जनासे कळत नाही, याला काय करावे? अरे ज्यांना विज्ञान कळत नाही, अध्यात्म विज्ञान, कुठलाही महाराज पाहता कोणाच्या डोक्यावर हात ठेवायला तयार आहे. कधी कळावं ह्या लोकांना? अरे जे तुम्ही किडूक मिडूक जे काही तुम्ही थोडं मिळवता, कदाचित भागवत कथा सांगून असो, कदाचित कीर्तन करून असो, होम हवन करून असो, गायत्री जपामधून असो, सहज घालवल्या जाते. सहज नेहमी असा आशीर्वादाचा हात. काय शिल्लक राहणार आहे? स्वार्थी लोकांचा तर घरांडा असतो त्यांच्याकडे. जे थोडंसं मिळवलं, सायासे पुण्य अर्जिजे, सहज वाटून टाकतात, जसं काय भलता साठा आहे. आणि त्यांच्या त्या कर्माने किती पुण्य मिळवता येतं, मुश्किल आहे सांगणं. पहा, ते अयोगी अशा त्या विज्ञानी जनासे कळत नाही, याला काय करावे? अरे गायत्रीची दीक्षा जरी एखाद्या महाराजांनी तुम्हाला दिली तरी त्याचा तुकडा पडतो. तुम्हाला वाटतं मी साधना देतो, पण माझी शक्ती ट्रान्समिट होते, कटते. असं समजू नका. हा खेळ असा आहे. कारण तुम्हाला जे दिलं जातं, माझं तर कमी झालं की नाही? आणि मग म्हणून सत्पात्री द्यायचं असतं, कोणालाही द्यायचं नसतं. फुकट पोराला संपत्ती दिली, कष्टाने मिळवलेली, आणि त्यांनी सहज उडवून टाकली तमाशामध्ये. काय उपयोग आहे? डान्सिंग पार्टीमध्ये, खेळामध्ये खाएंगे पिएंगे मौज करेंगे और क्या, त्याच्यात उडवली. उपयोग काय? म्हणून सत्पात्री पाहिजे असतं. पण काय सांगू अर्जुना, ह्या लोकांना कळत नाही रे. संसाराची अपेक्षा करतात, संसाराच्या इच्छा मागतात, संसाराच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता पुण्यपणाला लावतात. पहा काय काय करायला पाहिजे. जैसी रांधवणी रस सोय तोय निकी,
करुणिया भोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी, धाडिती धर्मे. ज्याप्रमाणे सुगरण स्वयंपाकीन, आज पुरुष स्वयंपाकी आहेत, उत्तम पक्वान्य करून मोलाने विकते, त्याप्रमाणे अविचारी लोक सुखभोगासाठी उत्कर्ष करणारा धर्म गमवितात. माऊलींनी उदाहरण दिलं, त्या काळातही अशी स्थिती होती माऊलींच्या. एखादी चांगली स्वयंपाकीन स्वयंपाक करून विकते, म्हणजे ढाबं, लॉजिंग बोर्डिंग त्या काळातही होती. सुंदर स्वयंपाक येणारी बाई सुंदर स्वयंपाक केला की तिथे जातात, छान देते बरं का ती जेवण, तिथे चला. अरे स्वतःच्या जशी ती सुगरण स्वयंपाकीन आपलं सगळं पणाला लावून, कौशल्य पणाला लावून एखादा स्वयंपाक करते आणि विकते, उत्तम पक्वान्य करून मोलाने विकते, त्याप्रमाणे अविचारी लोक सुखभोगासाठी उत्कर्ष करणारा धर्म गमवितात. देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा टी व्ही दे, देवा नवऱ्याला अक्कल दे. नवऱ्याला अक्कल देण्याकरताच पुण्य खतम केलं. मंदिरात गेले की रोज पुण्य तर शिल्लकच राहत नाही, फक्त जायचं उशिरी. तेव्हा पोरगी फर्स्ट क्लास होऊ दे, येऊ दे, पोरगं जरा मेरिटमध्ये येऊ दे, घातलं पुण्य. अविचारी लोक धर्म मिळवलेला गमवतात, संपवतात. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवाद रता मणी वसे. म्हणून पार्था, वेदातील अर्थवादात व अनर्थाचा अनर्थ करण्यात, मतवादांची वावटळ उठविण्यात मग्न झालेल्या लोकांच्या मनबुद्धीत सर्व प्रकारे दुर्बुद्धी स्थान देऊन बसलेली असते, हे पक्के लक्षात ठेव. सुंदर ओवी. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवाद रता मणी बसे. वेदामध्ये असं सांगितलेलं आहे असं सांगून ही माणसं बैकवितात तुम्हाला, असं भगवान ज्ञानेश्वर सांगतात. वेदामध्ये हो मावन सांगितलंय, मग चला ब्राह्मणाला तुम्ही कुठलाही इलाज विचारा, सांगतात ते तुम्हाला. शनी मागे लागला, मग शनीचा जप किती? 21 ब्राह्मण, त्याचे दोस्त असतात 20. मग आम्ही करतो महामृत्युंजय जप करा. वेदांचे अर्थ भोगवादाकरता वापरले जातात, अनर्थाचे अर्थ करतात. वेदामध्ये सांगितलेलं आहे हे केलं पाहिजे, आणि ते दुर्बुद्धी वेदातील अर्थाचे अनर्थ करतात आणि वावटळ उठवतात त्याची. असं करा, असं झालं पाहिजे. नारायण नागबळी 21,000, नारायण नागबळी करायची 21,000. माझा रेट 21,000, त्याचा रेट 10,000, सगळे रेट आहेत. आणि वेदातील कर्मकांडांच्या प्रयोगांचे अर्थाचे अनर्थ करायचे आणि वावटळ उठवायची आणि लोकांना भुलवायचं. हा प्रकार पहा माऊलींनी कशा कशावर टीका केलेली आहे. जे आपण करतोत ना प्रयोग, अशा अर्थाचे, वेदांच्या अर्थाचे अनर्थ करायचे. वेदामध्ये आत्मयज्ञ सांगितलं आहे, सांगतात का आत्मयज्ञ? नाही सांगत. मग कोणता यज्ञ सांगतील? होम, हवन, तूप, तीळ, बस त्याचंच यज्ञ. हे वेदात सांगितलेलं आहे असं सांगतील. आणि अर्थाचे अनर्थ करायचे. यज्ञ म्हणजे याला यज्ञ म्हणतात. दान कशाला म्हणतात? ब्राह्मणाला दान द्या. ब्राह्मण असेल तर तो हॉस्पिटलला दान द्या कधी म्हणणार नाही. तो म्हणेल आम्हाला दान द्या, ब्राह्मणाला दान द्या. सगळे आपापल्या स्वार्थाने बोलतील. एखादा साधू असेल मंदिराला दान द्या, तो नाही म्हणणार साधना मंडळाला दान द्या. असे अर्थाचे अनर्थ करायचे आणि वावटळ उठवून सगळा पुण्याचा साठा
किंवा त्याला एक प्रकारची दुर्बुद्धी त्याला सुचवायची, असा सगळा प्रकार चालतो. मनोनिये पार्था दुर्बुद्धी देख सर्वता तया वेदवाद रता मणी बसे. आणि त्याच्या मनात ठसवलं जातं. हेच वेदात सांगितलेलं आहे, हेच कर्मकांडांचे प्रयोग सांगितलेले आहेत, अशी संध्या सांगितलेली आहे, असा सगळा धर्म सांगितलेला आहे. असंच पुण्यार्चन करण्याची पद्धती सांगितलेली आहे. धर्मस्थानावरती गेल्यानंतर चप्पी करा, कारण यांचं सगळं फावलं पाहिजे. सगळ्या लोकांकरता सगळे प्रकार वेदामध्ये दिलेले आहेत. आणि ज्याला जसं घुमवायचं, ज्याची जशी मती आहे त्याला तसं घुमवल्या जातं. सगळे हौशे गवशे नवशे सगळा प्रकार सांगितलेला आहे तिथे. जो जसा येईल तसं त्याला घुमवायचं. आणि दुर्बुद्धी माणसं असं झकवतात, खरा धर्म समजू देत नाहीत. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेमात्मवान. दुसरा अध्याय 45वी ओवी. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेमात्मवान. हे पार्था, वेदाचा विषय त्रैगुण्य म्हणजे संसार. 3 गुणांनी युक्त संसार असतो. सत्व रज तम मिळून संसार होतो. तू त्रिगुणरंभ रहित निष्काम निष्कंप हो. शीतोष्ण सुखदुःखादी द्वंद्व रहित सदा शुद्ध सत्वगुणी योगक्षेम रहित व आत्मवान हो. तू मात्र अर्जुना या भानगडीत पडू नको. वेदात सांगितलेल्या कर्मकांडांच्या प्रयोगाकडे वळू नकोस. दुर्बुद्धी घेऊ नकोस. स्वर्ग कामना करू नकोस. फलाशा करू नकोस. तू वर सगळ्या सांगितलेल्या कुठल्याही भानगडीत पडू नको. निर्द्वंद हो. वेदवाणी 3 गुणी वेदांतये सत्वगुणी. सत्वगुणात राहुण गुणातीत होई प्राण. मुख्य हाच उपदेश आत्मवान व्हावा अंश. ओवी माऊलींची याच्यावर. 3 गुणी अव्रत हे वेद जाण निभ्रांत. मनो आणि उपनिषदादी समस्त सात्विकते. तू निसंशय समज की वेद हे सत्व रज तम या 3 गुणरंगांनी वेढलेले व्यापलेले आहेत. वेदामध्ये 3 गोष्टी आहेत. राजसी लोकांकरता राजसी प्रकारचे प्रयोग, तामसी करता तामसी प्रयोग, सत्वगुणांकरता सत्वगुणी प्रयोग आणि गुणातीत आहेत त्रिगुणाच्या पलीकडे गेलेले त्यांच्यासाठीचे वेगळे प्रयोग. जो ज्या पाहिजे काळी आहे सिद्धची जवळी. तुकाराम महाराज म्हणतात, साठविले वाण पैस घातले दुकान. तुकाराम म्हणतात, मी दुकानदार झालो, साठविले वाण, माझ्या दुकानात खूप वाण आहेत. पैस घातले दुकान. जो ज्या पाहिजे काळी आहे सिद्धची जवळी. ज्याला ज्या काळात जे पाहिजे असेल ते माझ्याजवळ आहे. निवडिले साचे, निवडून ठेवलेलं माल आहे. उत्तम मध्यम कनिष्ठांचे. तुमचं स्टँडर्ड थर्ड क्लास असेल तर थर्ड क्लासही माल आहे. अहो हिरा घ्यायला नाही आलो, मग अमेरिकन डायमंड. ठीक आहे, अमेरिकन डायमंड घ्या. आमची ताकद नाही हिरा घ्यायची, अमेरिकन डायमंड. अमेरिकन डायमंड नाही, साधं आपलं बाजारातलं चमकणारा खडा पाहिजे काचेचा, बरं ते घ्या. निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठांचे.
उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ तिन्ही प्रकारच्या लोकांकरता माझ्याजवळ माल आहे. तुका बैसला दुकानी, दावी मोला ऐसी वाणी. तुमच्याजवळ पैसा किती येतो दाखवा, तसा माल दाखवतो. म्हणून दुकानदाराकडे गेल्या, बाई म्हणते साडी पाहिजे, केवढ्याची? तो आधी विचारतो. तो स्टँडर्ड दाखवा ना, तुमचं मोल काय? नाही, 150 पासून 200 पर्यंत. मग त्या रेंजमध्ये फेकतो ते. तो स्वतःने टाकीत, तू टाक. 2,500ची पाहिजे. मग जरा स्टँडर्ड एखादा जो टाकणारा असतो त्याला सांगतात, बाईसाहेब वरच्या दालनात चला, गादी चहा घेता का? 150 वाल्याला कधी म्हणणार नाही चहा घेता का. दावी मोला ऐसी वाणी, माल दाखवा, नाही मोल दाखवा, पैसा किती आहे तसा माल दाखवतो. वेदात असाच प्रकारचा माल आहे, ज्याला जे पाहिजे तसा माल आहे. आणि म्हणून तसे लोक भरमतात. कारण वेद त्रिगुणी आहे आणि त्रिगुणात्मक माल वेदामध्ये. सात्विक लोकांकरता सात्विक, राजसी लोकांकरता राजसी, तामसी लोकांकरता तामसी, कामिक लोकांकरता कामी, सगळा प्रकार सांगितलेला आहे. तू निसंशय समज की वेद हे सत्व रजतम या 3 गुणांनी वेढलेले व्यापलेले आहेत. अजामेका लोहित शुक्ल कृष्णा. सत्वगुणी शक्ती, रजोगुणी शक्ती, तमोगुणी शक्ती ही मुळातलीच असल्याने आणि त्रिगुणात्मक वेद आहेत, कारण त्रिगुणी शक्तीने भारलेलं आहे. त्यापैकी शेवटचे जे उपनिषदादी भाग आहेत ते फक्त सात्विक आहेत. वेदांमधला फक्त उपनिषद जे 24 उपनिषद आहेत, ज्याचं भगवद्गीता सार आहे, तेच फक्त सात्विक आहेत. बाकी राजसी आणि तामसी आहेत. म्हणजे उद्या कोणी म्हणलं बकरं कापायचं एखाद्या वेळेस कुठं वर्णन येतं, तामसी लोकांना ठीक आहे, देवीला बकराचा बळी. तामसी लोकांना ज्याला जसं तुम्ही तुमचे रिॲक्शन्स बघा, तुम्ही तुमचे भोग बघा, माल सगळा दाखवलेला आहे. ज्याला जे पाहिजे त्याला ते दिलं जाईल, पण भोगही तुम्ही पहा. आम्ही 4 पिक्चर पाहणार आहोत आज रात्रभरात. पहा ना, उद्या सकाळी तुमची काय बोंब होईल तुम्ही तुमचं पहा. तुम्हाला 4 कॅसेट आणून दिल्या जातील, टी व्ही ऑन. एर रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक, जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. पहिली काय? एथन एर एर ते रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक. काम्य कामनांचे वर्णन असून तशा प्रकारची कर्मठ कर्मे व कार्मिक उपासना, जप, तप, यज्ञ, दान, अनुष्ठाने सांगितली आहेत. ते इतर वेदांचे भाग सर्व रजतम गुणीरंगी आहेत. सत्यनारायणाची कथा कराल, धनधान्य सुख समृद्धी मिळेल, पुत्र पौत्र सुख संपत्ती नांदेल. आहे की नाही? काय कामिक उपासना आहे. तुम्ही कामी आहात, काहीच करत नाही बाबा, हे कर, चल जाऊ दे. कारण ज्या माणसाला पैशाचं मोल पाहिजे, आपल्याकडे काही माणसं आहेत इथे बसलेले नाहीत, आपण दुसरीकडचं नाव घेऊ आणि तिथे गेलो तर त्यांचं नाव त्यांना सांगू दुसरे आहेत. पुण्याला गेलो म्हणजे सांगेल परभणीचे आहेत, परभणीला गेलो सांगेल पुण्याचे आहेत. किती वेळेचं? 250 रुपये महिना द्यायचा, 3000 रुपये वर्ष द्यायचं. मग काही हिशोब करतात, चरवंतर म्हणतं जुळत नाही, साधनाही जुळत नाही. मग 3दाच शिबिरात जायचं आणि त्यासाठी 1,000 रुपये एकेका शिबिराला, त्याच्यापेक्षा न गेलेलं बरं. पैशाचं मोल पाहतात, आपला पैसा किती जातो आणि फायदा किती झाला. कामिक लोक प्रत्येकाचं मोल पाहतात, आपला लॉस किती व्हायला, आम्हाला वेळ मिळत नाही बरं का,
का? आमचा धंदा बुडतो. कामिक. पैशामध्ये मोल पाहायचं, काय तिथे जाऊन करणार आहेत, त्याच्यापेक्षा धंदा करावा. अशी जी उपासना करतात ही तमगुणी माणसं, ही रजोगुणी माणसं आहेत. कारण ही संसाराकडे ज्यांचं लक्ष असतं, यांना देवाशी काही घेणं देणं नाही. उलट देव वापरायचा यांना संसारांच्या सुखाकरिता. काम्य कामनांचे वर्णन असून तशा प्रकारची कामिक कर्मे व कार्मिक उपासना, जप तप यज्ञ दान ते मात्र करतील. धंदा चालत नाही मग, नोकरी लागत नाही मग, एक अनुष्ठान करा. 11 ब्राह्मणाचं एक लघुरुद्र करा, बसतात तिथे 3 दिवस गेले तर चालतात. साधनेला नाही, कारण कामिक आहे ना ते. 7 दिवसाचं गुरुचरित्र पाठ करा. असं का? होईल का आमचं काम? हो, मग गुरुचरित्र लावा 7 दिवस. त्याचे रिटर्न्स काय मिळतात यावर ते टाईम देतात. असेच यज्ञही करतील. पुत्रकामेष्टी यज्ञ करा, नारायण नागबळी करा. इथे माऊली म्हणतात त्यांच्या कार्मिक उपासना जप तप यज्ञ दान आणि अनुष्ठाने, यहाँ तुम गाय दो, ऊपर तुम जब स्वर्ग में जाओगे यही गाय वहाँ तुमको मिलेगी दूध. त्याला वाटतं बरोबर चहाशिवाय राहू शकत नाही. गाई समजा गाय नसेल तर 4 वाजता डोकं दुखतं त्याचं काय? मग द्या बाबा दान इथे गाय. हा लिहिले वेदात. वेदात सगळं लिहिले बरं का. चहा आहे का? नाही. कर्मे कार्मिक उपासना जप तप यज्ञ दान अनुष्ठाने सांगितली आहेत. ते इतर वेदांचे भाग सर्व रजतम गुणी रंगी आहेत. रजतम रंगी. स्वर्ग का पाहिजे? तिथं अप्सरा आहेत, डान्सिंग गर्ल्स. अप्सरा म्हणजे, एकाने विचारलं अप्सरा म्हणजे काय? डान्सिंग गर्ल. हां, समजलं. तर तुम्हाला जे पाहिजे ते तिथे मिळेल. तुमची जी कामना आहे, देव तथास्तु म्हणतो, घे, पण त्याचे तूच भोग. काय भोगायचं ते? म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण, येत झणे अंतःकरण रिगो देशी वो. इम्पॉर्टंट ओवी आहे. आयुष्यात काही ओव्या पाठ पाहिजे, त्याच्यापैकी ही ओवी आहे. म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण, त्याच्या बाजूला इम्पॉर्टंट लिहून ठेवा. येत झणे अंतःकरण रिगो देशी वो. काय भगवान अर्जुनाला उपदेश करतात? बाबा रे, तू असं करू नको रे अर्जुना. कुठल्या कामिक उपासना करू नको, त्याच्यासाठी अनुष्ठान करू नको. म्हणून ही कर्मबंध उत्पन्न करणारी वासनात्मक कर्मे, ज्याच्यामुळं कर्मबंधन उत्पन्न होईल. स्वर्ग मिळेल, कर्मबंधन आहे, पुण्य भोगावं लागणार आहे, चांगलं का असेना. अप्सराचा नाच स्वर्गात पाहावाच लागणार आहे. तिथं नाही आम्हाला आता साधना करू द्या, गेट आऊट म्हणतील स्वर्गातून. स्वर्ग त्याच्यासाठी नाही आहे, साधनेसाठी. स्वर्ग मज्जा करण्यासाठी, अमृत प्यायचं आहे. सगळे म्हणले आम्हाला स्वर्गच द्या. म्हणून ही कर्मबंध उत्पन्न करणारी वासनात्मक कर्मे सुखाभाशी दुःखच निर्माण करण्यास कारण ठरणारी आहेत. अर्जुना, टेम्पररी सुख तुम्हाला मिळालं असं वाटेल, परिणाम याचा दुःख आहे. परिणाम दुःख आहे. संसारातले कुठलेही सुख उपभोगाची साधने तुम्ही अपेक्षिली, त्याचा परिणाम दुःख आहे. रोज टीव्हीचा पिक्चर पाहावा लागतो, सिरियल पाहावे लागतात. परिणाम दुःख. कसा? कोणी म्हणतं दुःख का? सुख वाटलं. सास भी कभी बहुती असेल. समजा करणला खूप त्रास झाला, तुम्हाला त्रास होतो की नाही? तुळशी मैयाला त्रास झाला तर बाकीच्या होण्यापेक्षा आपल्यालाच होतो.
उद्या काय होतं, रात्रभर चिंता, तुळशी मैयाचं काय होईल, तो खरंच आता तिचं काय होईल वाटतं आपल्याला. उगीच त्रास, मनस्ताप येतो. कोणी छळलं की फार मनस्ताप येतो. हा ताप येतो. पूर्वीच्या काळात नाटकं असायची. हरिश्चंद्र तारामती एक नाटक होतं. खेड्यापाड्यामध्ये नाटकाचे स्टेज असे उभारायचे आणि त्यावेळेस एक पठाण जाऊन बसला नाटक पाहायला, काठीगिटी घेऊन समोर. आता हरिश्चंद्र सारखा छळ करतो. नाही, आपला हा विश्वामित्र हरिश्चंद्राचा, त्याला बिचारा राज्यातून निष्कांचन केलं, डोंबाऱ्याच्या घरी पाणी भरायला लावलं, तारामतीला भांडे घासण्यापर्यंत विकून टाकलं, चिथे जातो. याला असा राग चढत चालला या पठाणाला आणि शेवटी तो रोहिदास मरतो आणि स्मशानामध्ये तारामती विलाप करते. त्या नाटकात असं दाखवलं आणि ती टाहो फोडते आणि त्यावेळेस हा पुन्हा जातो काही मागायला. जे पठाण काठी घेऊन उठतो, साले मैं जब से देख रहा हूं तू उसको आज यहां पर भी सताने को आ गया, मैं तुझे बताता. ते सगळे लोक म्हणले, अरे नाटक है, नाटक है. नाटक हुआ तो क्या हुआ, बोले बेरहमी की हद होती है, मैं नहीं सहन करता, इसको बताता. विश्वामित्र पळून गेले. तारामती, ते रोहिदास जिवंत झाला, तोही पळायला लागला, तारामती पळायला लागली, हरिश्चंद्र तर बेपत्ताच. अरे डोक्याला मनस्ताप झाला की नाही. संसार नश्वर असतानाही आपल्या डोक्याला मनस्ताप होतो की नाही. टीव्ही फुटला, काय करावं. पोराणी काचेचा ग्लास आणलेले फोडले, काय करावं. मनस्ताप होतो की नाही. म्हणजे ज्या सुखांची साधनं तुम्ही निर्माण केली आणि ती नष्ट होताना पाहून, ती सुख न देताना पाहून अंतिम परिणाम दुःखच दिल्या जातं. एवढं बोललं तरी पुरे झालं. म्हणून तू जाण हे सुख दुःखासी कारण. अरे पुण्याईनं तुम्ही त्या त्या वस्तू मिळवाल, पण अंतिम परिणाम दुःखच आहे. त्या वस्तू तुम्हाला टिकवण्याकरता का आनंदीला येत नाही, तुम्हाला माहीत नाहीत का. आजकाल चोऱ्या होतात, ठेवता कशाला तितक्या वस्तू घरात, दुःखच आहे ना. आणि पुन्हा भीती, एकटी कशी राहू, येता का झोपायला. म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण. येत झणे अंतःकरण रिगो दे शिवो. तू निर्माण करणारी आहेस हे तू समज व त्यात कदाचित तुझी मनबुद्धी शिरेल असे नको होऊ देऊ. असं होऊ देऊ नकोस. भगवान कृष्ण सांगतात अर्जुनाला, तुलाही असं मोहर राहील रे की मी खूप सुख मिळवावं, पुण्य खर्च करावं आणि संसार सुखांचा वैभवाचा माझा व्हावा, जे आपल्याला वाटतं. सगळेजण महाराज लोकांकडे का पळतात, त्याच्या पुण्याईनं फुकटात आपल्याला वैभवशाली सुख प्राप्त होतं का. सांगा बरं, दुसरं काय कारण, काय कारण. महाराजांच्या पुढे ज्या रांगा लागतात कशाकरता, तुमच्या पुण्याईनं आमचा संसार भला व्हावा, बाकी काय. अंतिम परिणाम दुःख आहे. आणि असं देणारा महाराजही नरकात जातो. आता बोलत नाही, तो विषय ज्या दिवशी कधी येईल त्यावेळी सांगेल. तू समान व त्यांना कदाचित तुझी मनबुद्धी शिरेल असं होऊ दे नकोस. भगवान निक्षून सांगतात, बाबा रे तू असं करू नकोस रे, तुझी मनबुद्धी तिकडे जाऊच देऊ नकोस संसारिक मोहापायी. तू गुणत्रया ते अवेरी. याची ओवी कशाची, प्रवचनाची. तू गुणत्रया ते अवेरी मी माझे हे न करी. इम्पॉर्टंट ओवी आहे, अति इम्पॉर्टंट. एक आत्मसुखांतरी विसंबोझणी.
ह्या एका ओळीवर बोलायला लागलो कित्येक तास बोलावं लागेल, पण तुम्ही सिक्वेन्सनं ज्ञानेश्वरी चालली म्हणून फार शॉर्टमध्ये सांगून जातोय. तू गुणत्रयाते अवेरी, सत्व रज तम हे तिन्ही तुझ्या रक्तातून काढून टाक, तुझ्या मनातून काढून टाक, तुझ्या बुद्धीतून काढून टाक. बुद्धीतून काढायला मनातून काढायला लागेल, आणि मनातून काढायला तुम्हाला रक्तातून काढावं लागेल. आणि रक्तातून काढायचं असेल तर असे प्रयोग करावे लागतील की तमातून रजात जायचं, रजातून सत्वात जायचं, आणि सत्वातून शुद्ध सत्वात जायचं. अर्जुना, हे प्रयोग तू कर. म्हणून असे वेदांचे कुठलेही प्रयोग करू नको ज्यामधून राजसी भावना निर्माण होईल, ज्यामध्ये तामसी भावना निर्माण होईल, आणि तुम्ही संसारात अडकून तिथेच पडाल. ज्ञानेश्वरीच्या साधकाला काहीही मागता येणार नाही, काहीही. आणि मागायचं असेल तर तुम्ही कुठले तरी राजसी असाल, मग तुमची राजसी भक्ती झाली. मागणं म्हणजे राजसी, तामसी भक्ती झाली, सात्विक भक्ती नाही. ज्या कर्मकांडांच्या उपासना आणि प्रयोगाकरता तुम्ही काहीही मागाल ती तामसी किंवा राजसी याच्यात बसेल. आणि भगवान अर्जुनाला स्ट्रिक्टली सांगतात, नो तामसी, नो राजसी, काहीही मागू नका. तू गुणत्रयाते अवेरी, गुणत्रय सत्व रज आणि तम. संसार सुखाचा करायचा का? घरी काहीही मागू नका. काय म्हणलं? काही मागू नका. सून असेल, दुःखी का राहते? मला या घरात हे मिळत नाही, मला हे घरात हे मिळत नाही, मला ते मिळत नाही, माझा बाप पागल होता, नको त्याच्या गळ्यात घातलं, चांगले चांगले पोरं होते दुसरे, हेच कसं नशिबाला आलं, मला या घरात काय मिळालंय, मरमर सेवा करते, मरमर मरते, आणि मला या घरात काय मिळालं म्हणून दुःखी राहते. मिळण्याकरिता कारण मागते काय? राजसी सुख आणि तामसी सुख मागते, म्हणून दुःखी मागते. असं तिने कल्पना केली, मला काहीही नको भगवंता, ह्या घरात पाठवलं, हा जन्म माझा याच्याकरता झालाय, मला ऋणमुक्त व्हायचं. हा सासरा असेल, ही सासू असेल, हा नवरा असेल, हे मुलं असतील, यांच्या ऋणातून मला मुक्त व्हायचं आहे. मला काहीही नको, मला फक्त तू हवा आहे. आणि कर्तव्य कर्म म्हणून मी यांचं करते. मी यांच्या भाग्यातही मी शरीक नाही. ज्याचं त्याचं दुर्भाग्य आणि भाग्य जो तो घेऊन आलेला आहे. मला कर्तव्य दिलंय सेवा करायची आणि ऋण फेडायचं, मला काहीही नको. अशी सून आली, केव्हाही सासू विचारते, तुला काय आणू? सासूबाई, तुमचं प्रेम द्या मला, मला काही नको पा. आणि एक म्हणती, मी लिस्ट देते ना, आणा ना, पाहते ना आणता की काय. मुलीला कशा आणल्या? 4 साड्या, आता पाहते माझ्यासाठी किती आणता. आणता म्हणलं की काय होईल? सासू तामसी होईल आणि जिने मागणी केली ही राजसी झाली. दोघही दुःखी. मला काही नको, मला का नाही तुमचं प्रेम हवं. नवऱ्याने सांगितलं, तुझ्यासाठी काय आणू? काय नाही हो, किती प्रेम देता, किती कष्ट करता, मला काही नको. पहा किती आवडेल. काही मागू नका. आनंदाचा आणि प्रसन्नतेचा झरा त्या घरातून प्रगट होईल. मागितलं की तुम्ही संपले. हे नवऱ्या आम्हाला हे दे, हे सासरे आम्हाला हे दे, हे सासू मला हे दे, मागा. ते सगळे दुःखात लोटतील तुम्हाला, बाकी काही होणार नाही. तू गुणत्रयाते अवेरी, त्रिगुणात्मक काही मागू नका. रागही येणार नाही. कोणी तुम्हाला बोललं, का बोलू नये? कारण तुम्हाला ज्यावेळेस सत्व भाव तुमच्यामध्ये फक्त जागा राहिला, रज आणि तम तुम्हाला नाही, तुम्हाला राग देखील करता येणार नाही. वरून रागवा,
आतून नाही. रागू नका असं नाही, पण वरून रागवा, वरच्यावर नीट करण्याकरता. आतून नाही, आतून प्रेम करा. सात्विक आतून असावं, बाहेरून राजसी तामसी जितक्या पुरतं, नेहमीच नाही आगीचा डोम. असं होता नाही का? मग अवेरी बाजूला सार, रागाचे प्रसंग आले बाजूला सार, छळण्याचे प्रसंग आले बाजूला सार. अवेरी, काही मागू नको आणि कुठे रागवू नको. अपेक्षा करूच नको कोणाकडनं काही. एका साधक मुलीला मी सांगितलं होतं, अपेक्षाच करू नको ना. काय करावं म्हणले, माझं फार त्राण वाढला. मला का इथे नाही आहे, नाही तर आता आलेल्या यांना वाटेल आवाज बोलले का नाही. यांना मी बोललोच नाही. त्या मुलीला मी एकच सांगितलं, नाही आम्हालाही अपेक्षा असते ना, पिक्चरला न्यावं, गुलगुलू बोलावं, हॉटेलमध्ये जावं, मॉडेलिंग हे सगळे प्रकार काहीच नाही. म्हटलं तुला सुखी राहायचं का हो, आयुष्यात मागू नको नवऱ्याला काही. तिनं काही दिवस केलं की म्हणजे खुश झाली. आता सगळेजण बोलायला लागले, म्हणजे काहीच मागत नाही. चल म्हणले तर चालायचं, भांडत नाही बसायचं. तुम्ही मला 2 दिवस झालं पिक्चरला नेलं नाही, 1 दिवस मध्ये गॅप पडला, मागणे नाही, काही मागू नका. संसार सुखाचा होईल. पण गुणत्रया ते अवेरी. कोणी रागावलं, रागू द्या, पेशंट म्हणून समजायचं. आता सुनेनी सासूला पेशंट म्हणून समजलं. सासूला समजा नेहमीच रागायची सवय. आता जी सासू चरवंतरपणच करीत नसेल, राग येणार नाही का हो? कावळ्याचे तुकडे जर गिळले तर कावळा रागावतो, तसं ती पण रागवणार. रागावले तर आपण समजून घ्यायचं, पेशंट आहे, तमोगुणी पेशंट, सहन करायचं. पागलखान्यात डॉक्टर लोक कसे सहन करतात. त्या डॉक्टरला काय काय बोलतात ते पेशंट. हा तुम्ही एकदा जाऊन पहा. त्या डॉक्टर म्हणतात, ए पागल, तो हसतो. एक म्हणतो, इधर आ, चप्पल उठा मेरी, चप्पल उठा. डॉक्टरला काय वाटतं का, त्याला वाटतं पेशंट आहे. आपण समजायचं बरळायले दोघं चौघं आपल्या घरात, बरोबर, पेशंट समजा ना, काही बिघडत नाही. गुणत्रया ते अवेरी. अवेर कर, ते रागू देत, तुम्ही नका रागू ना. अवेर कर. मी माझे हे न करी, हे माझं आहे, ही माझ्या माहेरची साडी, ही माझ्या फलाण्याने दिलेली साडी, हा ड्रेस मला सासरवाडीतनं आला, मी नाही देणार कोणाला घालायला. अरे मी माझे हे न करी, हे दागिने मला माहेरातून आले, हे माझं आहे, हे जाऊबाईचं नाही आहे, मला लग्नात मिळालेलं आहे, मला आहेर म्हणून मिळालेलं आहे. हा TV माझा आहे, हा माझ्या नवऱ्याचा आहे, हा नवरा माझा आहे. भांडण का होतं सासू आणि सुनेत? ती म्हणते हा पती माझा आहे, ती म्हणते हा मुलगा माझा आहे. भांडण त्याचंच आहे ना. तिला वाटतं नवऱ्याच्या पंजात जाऊ नये, आपला मुलगा आपल्या ताब्यात राहावा, आणि तिला वाटतं या सासूच्या पंजातून जा. आल्याबरोबर ती सांगते, हे बघा मी माझ्या आईवडिलाला सोडून आले, तुम्ही पण तुमच्या आईवडिलाला सोडा. माझं 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 माझा मुलगा, एक शब्द वापरा, घर 2 होतात. माझी संपत्ती, माझी जायजात. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊनिया छंद माझे माझे, पाप पुण्य अंगी घेतले जडून. पाप आणि पुण्य तिथे माझं म्हणलं की पाप. कुठली मुलगी, कुठली सून जर माझं 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 माझं, हे माझं आहे, हे तुझं आहे, हे माझं आहे, माझं आहे, गेलं. माझा मुलगा, दुसऱ्याचा मुलगा. मी माझे हे न करी. आयुष्यात अर्जुना हे माझं आहे असं कधीच म्हणू नकोस. कुठलीही वस्तू
संसार सुखी करण्याच्या गुरुकिल्लीची ओवी. तू गुणत्रया ते अवेरी. आता त्रिगुणात्मक रक्तामध्ये सत्व रज तम, काळा रंगही रक्तात आहे, रजोरंग रक्तात आहे, सात्विक रंग रक्तात आहे. ह्या दोन गुणांना काढायचं असेल तर सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. मग सात्विक पद्धतीनं खाल्लं पाहिजे. तुम्हाला सांगितलेल्या खुणा आहेत. टबात घेतले पाहिजे, स्टिंबात घेतले पाहिजे, रक्तशुद्धी केली पाहिजे आणि तम आणि रज रक्तामधलं नष्ट करून सत्वभाव उत्पन्न केला तर भावना देखील सात्विक होती. रक्तातून काढून टाक, पहिली अशी खूण सांगितली. नंतर ज्या मनामध्ये द्वेष किंवा काही असे प्रसंग व्यवहारामध्ये वागताना येतील, द्वेषांचे, रागाचे, लोभाचे, मदाचे, मत्सराचे, त्याचाही अवेअर कर. बोलू दे बोलणाराला. नाही सांग बरं ती मला काच बोलली. अरे बोलली असं, पेशंट आहे, काही ना बक 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 करायची सवय असते. बोल द्या ना. घरात काही होत नसतं. मी माझे हे न करी. सुंदर रंगवता येते ओवी, पण मला पुढे सरकायचं. थोडक्यात सांगितलं तरी तुम्हाला पुढे, कारण हुशार लोक आहेत. तू गुणत्रया ते अवेरी, मी माझे हे न करी. हे माझं आहे, ही माझी मुलगी, ही तुझी मुलगी, ही माझी साडी, ही तुझी साडी, काही मागू नको आणि माझं म्हणू नको. एक आत्मसुखांतरी विसंबोझणी. फक्त तुमचं आत्मसुख आहे, आत्मा तुमचा आहे, आत्म्याचा प्रकाश तुमचा आहे, देव तुमचा आहे, बाकी तुमचं काहीही नाही. विसंबोझणी, विसंबोझणी, विसंबू झणी म्हणजे काय? मी व माझे पण सोड आणि मन, चित्त, बुद्धी, अहंकार व प्राण यात एक आत्मसुखाला विसरू नकोच. विसरू नको. रात्राणी विसंबो, आठवण राहणार नाही अशी परिस्थिती कधीच आयुष्यात येऊ देऊ नकोस. परमात्म्याशिवाय कुठली आठवण राहता कामा नये. आणि आपल्याला परमात्मा सोडून सगळं आठवतं. काय सांगावं, साधना आजकाल होत नाही. तुम्हाला माहिती आहे का? आमची पोरगी, तिचं लग्न, तिचं कार्य, तिचं बाळातपण, तिला मुलगा होईल त्याचं बाळातपणाचं मी आत्ता विचार करायला पुन्हा. कधी यावं आम्ही? नाही होणार. फक्त परमात्मा आठवावा. माझं काही नाही, कारण तुमचंच आयुष्य तुमच्या हातात नाही. तुम्ही कोण करणार आहे? आपण कोणीही नाहीत. विसंबोझणी, रात्र आणि दिवस विसरूच नकोस आत्मसुखाला, परमात्म सुखाला. अखंडपणे आत्मध्यानामध्ये, समाधीमध्ये राहा, समाधीतून व्यवहार करा. विसंबोझणी आत्मसुखाला. आत्मसुख प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार साधनेमध्ये रत राहून अखंडपणे त्या अविरत धारा आत्मसुखाकडे जातायत आणि तुम्ही गोपिकांसारखे संसार करतायत. आणि रात्रंदिवस जर तुमच्या मनात संसार, मुली बाळी आणि संसार असेल, तुम्ही संपले. परमात्मा साथ कधीच देणार नाही. आणि अर्जुनाला भगवान निक्षून सांगतायत, बाबा रे, संसाराचा कुठलाही आठव राहू देऊ नकोस. संसारात शरीर ठेवा, संसारात मन ठेवू नका. मनात संसार ठेवू नका, मनात परमात्मा ठेवा, शरीर संसारात ठेवा. एकाच वाक्यात सांगायचं तर भगवान हाच उपदेश करतायत. तुम्ही काही ठेवू नका. आपण मनात संसार ठेवतो आणि देह मात्र मंदिरात असतो, साधनेत असतो. मनच लागत नाही, कारण मनात संसार आहे, मनात माझेपण आहे, मनात स्वार्थ भरलेला आहे, मनात त्रिगुणात्मक वस्तू आहेत. म्हणून म्हणतात विसंबोझणी. रात्र आणि दिवस प्रभूची आठवण. प्राण, मन, बुद्धी, अहंकार, प्राणावरती लक्ष ठेवणं, अखंडित अनुसंधान असावं, असं भगवान अर्जुनाला सुचवतायत. संसारही सुखाचा होईल, परमार्थही चांगला होईल. तू गुणत्रया ते अवेरी, मी माझे हे न करी. एकांत आत्मसुखांतरी विसंबोझणी. विसरूच नको अर्जुना.